कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी एका खळबळजनक प्रकरणाचा पर्दाफाश करत 4 वर्षीय मुलीच्या खुनाचा तपास पूर्ण केलाय। या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या काका आणि मावशीने मिळून तिचा खून केल्याचं समोर आलंय। मुलीच्या मृतदेहाचे अवशेष कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील चिंचवली गावातून हस्तगत करण्यात आले असून आरोपी काका आणि मावशीला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ऑक्टोबर 2024 मध्ये मुलीच्या हत्यानं 4 वर्षीय मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती। तक्रारीनुसार ही मुलगी तिच्या मावशी अपर्णा यांच्यासोबत ऑगस्ट 2024 मध्ये चिंचवली येथील त्यांच्या घरी गेली होती। मुलीची आई दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह करून राहत असल्याने आणि तिचा पती कारागृहात असल्याने मुली तिच्या मामाकडे राहत होत्या। सुरुवातीला मुलीचा काका प्रथमेश कांबरी याच्याशी फोनवर संपर्क साधला जात होता, परंतु 2 महिन्यानंतर त्याने "मी बाहेर आहे, मुलगी घरी आहे" अशी उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली। संशय बळावल्याने नातेवाईकांनी चिंचवली येथील मावशीच्या घरी भेट दिली असता घर बंद आढळलं। यामुळे त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। कोळसेवाडी पोलिसांनी तक्रारीनंतर तपास सुरू केला। तपासादरम्यान काका आणि मावशी दोघंही चिंचवलीतील घरातून फरार असल्याचं आढळलं। तब्बल 10 महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी प्रथम मावशी अपर्णा कांबरी हिला ताब्यात घेतलं। त्यानंतर 11 ऑगस्ट 2025 रोजी फरार काका प्रथमेश कांबरी याला नेरळ धामोते येथील एका चाळीतून अटक केली। चौकशी दरम्यान प्रथमेशने मुलीला संपवल्याचं सांगितलं। त्याने पुढे सांगितलं की मुलीचा मृतदेह चिंचवली गावातील कर्जत कल्याण राज्य मार्गालगत भाऊसाहेब राऊत विद्यालयाजवळ झाडीत टाकला होता। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता तिथून मुलीच्या मृतदेहाचे अवशेष हस्तगत केले। पोलिसांनी मृतदेहाचे अवशेष तपासासाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे। आरोपी काका आणि मावशी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। पोलीस आता मुलीच्या खुनामागील नेमकं कारण, काका मावशीच्या कृत्यामागील हेतू आणि इतर कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी आनंद सकपाळ, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।